स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेतून अभिनेत्री मोनिका दाभाडे अस्मिता ही भूमिका साकारत घराघरात पोहोचली। तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं। तर आता मोनिकाने नवी कार घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे। नवऱ्यासोबत तिने या गोड क्षणाचे फोटो शेअर केलेत। तिने नवी टाटा नेक्सॉन ही आलिशान गाडी घेतली आहे। कॅप्शनमध्ये मोनिका म्हणते, स्वप्नपूर्ती आणि तयारी। तिचे मालिकेतील सहकलाकार अमित भानुशाली आणि जुई गडकरी यांच्यासोबत अनेक कलाकार मंडळी आणि प्रेक्षकांनी कमेंट्स करत मोनिकाचं अभिनंदन केलंय। नोव्हेंबर महिन्यात मोनिकाने लवकरच आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती। एप्रिल 2025 मध्ये त्यांच्या बाळाचा जन्म होणार असल्याचं तिने सांगितलं। तर आता बाळाच्या येण्याआधीच नवी कार घरात आली आहे। लग्नाच्या 9 वर्षांनंतर मोनिका आई होणार आहे। याआधी तिने अनेक सिनेमे मालिकांमध्ये काम केलंय। तर ती खरी चर्चेत आली ते स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेतील तिच्या अस्मिता या भूमिकेमुळे। मालिकेतील सहकलाकारांसोबतचा तिचा बॉन्ड हा खूपच गोड आहे। सेटवरच्या अनेक गोष्टी धमाल ती सोशल मीडियावर प्रेक्षकांसोबत शेअर करत असते। तर मोनिकाच्या आधी आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसलेने गाडी घेतल्याची बातमी चाहत्यांना दिली। रुपालीने ही गाडी तिच्या भावाच्या व्यवसायासाठी घेतल्याचं सुद्धा सांगितलं। याच सोबत नुकतंच अभिनेता स्वप्नील जोशीने सुद्धा आलिशान गाडी घेतल्याचं चाहत्यांना सांगितलं। त्याच्या गाडीची किंमत करोडोच्या घरात असल्याचं सुद्धा म्हटलं जातंय। तर अभिनेता शुभंकर तावडेने सुद्धा गाडी घेत फॅमिलीला सरप्राईज दिलं। तर सध्या मोनिका प्रेग्नन्सीमुळे फारशी मालिकेत दिसत नाहीये। तुम्हाला मोनिकाचा अभिनय आवडतो का हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी शोबज।